नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री 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 सच्चिदानंद स्वामीजी गुरुजी क नमस्कार करता. फाल्यां डिसेंबर 4 तारीख दत्त जयंती आसा. मार्गशीर मासाचे पौर्णिमेक दत्तगुरू जन्म घेतिल्ले दिवस. तस म्हणून दत्त जयंती उत्सव खूप विजृंभणेन करतात. दत्तगुरुले भजने, कीर्तने, नामजप हे वट्ट चलतात सगळे देवळाक. हे नामजप कितले करतात तितले आमगेले जन्म पावन जाता आणि आमगेले स्वर्गस्थ जाल्ले पूर्वजांक सुद्धा मोक्ष मिळता, स्वर्ग प्राप्ती जाता म्हणून सांगिल्ले आसा. इतले पवित्र आसा हे दत्तजप. हे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देव मिळून अत्री अनसुयाले घराक येऊन अनसुयाक देवीक परीक्षे करच्याक येतात. देवलोक ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. कशें म्हणल्यार तिन्ही देव मिळून मानव साधूले रूप धारण करून भिक्षान देही म्हणून अनसुया देवीले घरा देल्लाक येवन राबतात. आणि अनसुया देवी भिक्ष घेवन तिंक दिवच्याक म्हणून येता. तेन्ना ते साधू देव सांगता की आमी अशी वट्टस भिक्ष दिल्यार घेवची ना, कपडे घालनाशी नग्न जावन येवन भिक्ष दिल्यार मात्र आमी जेवणाची भिक्ष घेतात म्हणून सांगून. त्यांना तिका एकदम आश्चर्य जाता, हे साधू लोक हे किती मागणी करते आसात म्हणून सांगून. आणि ती विचार करता की हे साधा लोक न्ही, हेने देवतात आसात, आपणाला परीक्षेसाठी येईल उरतले म्हणून सांगून घेवन ती विचार करून घेवन त्यांना तिंका साधू लोकांक भितर आपयता. तुम्ही भितर येवन बसा, हांव तुमगेले इच्छे प्रकार तुमकां जेवण दिता. आमगेल घराक कोणी येयल्यार बी आमी भिक्षे दिनाशी वापस धाडून दिवची ना म्हणून सांगून. त्या टायमाक अत्री महर्षी आपणाले तपस साधन करसाठी वन्य अरण्याक गेल्ले उरता. तेन्ना ही एकली उरता. तेन्ना ती देवी तिंक तिगी लोकांक भितर आपयन घेवन भितर मणे घालून तिंक तिगी लोकांक बसयता आनी भितर वचून घेवन पतिदेवाले ध्यान करता. आणि पतिदेवान थंय दवरिल्ले कमंडलूचे तीर्थ हाती घेवन येवन तिंक तिगी जाण प्रार्थना करून घेवन तिंक तिगी लोक साधूचेर ते तीर्थ घालता, प्रोक्षण करता. तेन्ना ते तिगी लोक साधू ल्हान बाळशी 6 म्हयन्याची बाळशेशी जावन घेवन थंय प्रकट जातात. म्हळ्यार मानव रूप आशिल्ले देव 3 बाळशी जातात, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. तेन्ना तिंकां घेवन ती आपणाले दूध पाजयन घेवन नग्न जावन दूध पाजयन घेवन तिंकां पाळण्याक न्हिदयता. ह्या प्रकारे तिंगेले पोटाची भूक मिटयन घेवन तिंक ती भिक्षा दिता. तिंगेले इच्छे प्रमाणे नग्न जावन घेवन ती तिंक दूध पाजयन तिंक पोट भरयन घेवन पाळण्या भितर न्हिदयन घेवन लाली सांगून घेवन जो जो गीते म्हण तिंक देवाक न्हिदयता. तितली पवित्र अनसुया देवी महापतिव्रता उरता. तिका परीक्षे करसाठी ते तिणे तिगी लोक येईल उरतात. तेन्ना ताकात देवलोका भितर सरस्वती देवी, पार्वती देवी आणि लक्ष्मी देवी तिगी लोक आपणाले घोव भूलोकाक वचून अशी बाळशी जावन न्हिदिल्ले आसात म्हण पळयन घेवन तिंकां खूब भिवन घेवन येतात. भूलोका वचून अशी बाळशी जालात न्ही म्हणून सांगून. तेन्ना येवन घेवन तिणे भूलोका येवन घेवन दत्तात्रेय वासस्थान आशिल्लें ते अनसुया देवीले वासस्थानाक येवन घेवन अनसुया देवी कडेन सांगतात की हे तिगी लोक आमगेले पतिदेव आसात, हिंक तूं आमकां वापस दी म्हणून सांग. तेन्ना ती अनसुया देवी म्हणटा तुमगेले पती कोण आसात तूं तेमकां घेवन वचा, आपणाक कांय अड्डी ना म्हणटा. तेन्ना ते तिगी लोक एक सारके आसात बाळशी, खंयचे देव कोण म्हणून तिंकां कळचें ना. पार्वतीक बी कळटना, लक्ष्मीक बी कळटना, सरस्वतीक बी कळटना. तेन्ना त्रिमुर्ती हे आसात आमकां कळूं तयार ना. तूंच आमगेले भोव परत तिंगेले रुपान आमकां वापस दी म्हणून सांगून तीच कडेन तिणे प्रार्थना करतात. म्हणल्यार 3 देवी येवन घेवन अनसुया देवी कडेन आमगेल घोव दी म्हणून प्रार्थना केल्ली. इतले पवित्र आसा ती अनसुया देवी.
त्यांना मागीर अनसुया देवी परत कमंडलूचे उदा तीर्थ घाण घेवन तिंक तिगी लोकांक प्रोक्षण केलें तेन्ना तिणी ब्रह्मा विष्णू महेश्वर ते रूप आपणाले साक्षात रूपान प्रत्यक्ष जातात आणि तिगेले पतिव्रता धर्माक खूब इच्छी करून घेवन हे करून तिका वर तू किती वर जाय माग म्हणटात तेन्ना आपणाक एक पुत्र भिक्षा दी देवा म्हूण सांगून ती मागता तिका चेडूं जाल्लें उरतना न्ही तेन्ना आपणाक एक पुत्र दी म्हणटा तेन्ना आमगेले तिगी लोकाले रूपाचेत एक पुत्र तुका जातलो म्हूण सांगून घेवन तिणें वर दिवन घेवन तिणें ते वट्ट लोक म्हळ्यार भूलोकाच्यान तिंगेले वैकुंठाक आनी स्वर्गलोकाक कैलासाक वयतात तिगी जाण तेज नंतर अत्री महर्षी वापस घरा येता आणि अनसुया देवी तिंका हे वट्ट काणी सांगता तेन्ना अत्री महर्षी बी खूब प्रसन्न जावन घेवन आमगेले घराक तिनूय देव येवन घेवन आमगेले जल्म सार्थक जाले म्हूण सांग खूब खुशी जाता तेज नंतर तिंका एक पुत्र जल्मता तेत दत्तात्रेय म्हूण सांगून तिका नामकरण करतात म्हळ्यार तिनूय देवाले ब्रह्मा विष्णू महेश्वर तिगी जाणाले वर प्रसादान जाल्लेशे तो पूत दत्तात्रेय म्हणटा तशें म्हणत 3 रुपाचेत तेका पुजा आसा म्हळ्यार ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणून समजून तेंकां पुजा करतात दत्तात्रेय ल्हानपणाच्यानच खूब पवाड करता खूब लोकांक बरें करता दोळे नाशिल्ल्याक दोळे दिता पांय नाशिल्ल्याक पांय दिता भूत पिशाच कोणाले आंगाक उरता ते तेगेले तीर्थ प्रोक्षण केले तेन्ना तेंगेले आंगाचे भूत प्रेत सगळे धांवून वयतात आनीक तेंकां साक्षात दत्तात्रेयाक नमस्कार करून आनी येनात आमकां मोक्ष दी म्हूण सांगून गळगळ रण घेवन तिणें मोक्ष प्राप्ती जाता अशे दत्तात्रेयाले पवाड खूब आसात ते अशें म्हण तिंगेले आतां गांव दत्तात्रेयाले गाणगापुरा भितर दत्तगुरू दत्त पादूक आसात आनी दत्तात्रेयाले मुर्ती स्थापन करून पुजा करतात गाणगापूर भीमा नदी आनी अमरेज नदी संगम जाता दत्त आरती समयाक थंय गेल्ली लोकाले आंगाचेर कोणाले आंगार भूत प्रेत पिशाची दुष्ट शक्ती खंयचे बी आसल्यार बी ते त्या आरती टायमाक म्हळ्यार 12 ते 1 घंटे भितर आरती जाता तेन्ना ते वट्ट आंगाचे भूत वट्ट भायर येतात आनी तिणें विचित्र विचित्र आवाजान विचित्र विचित्र रुपान तिणें नाच करतात खंय खांब्यार चडटात वयर तकली सकल करून पांय वयर करून घेवन खांब्याचेर तांगयतात अशी खूब नमन्याची विचित्र विचित्र वर्तने करतात आनी तेणें थंयच्यान लोळटात देवळा भितर पुराय लोळण घेवन रडटात हडहडान अशी खूब नमन्याची भयंकर स्थिती जाल्ली उरता थंय पळयच्याक आनी ते वट्ट तिंगेले देवाले तीर्थ दत्तात्रेयाले तीर्थ प्रोक्षणे करतात थंयचे पुरोहीत लोक ते वट्ट तिंगेले आंगाच्यान सुटून वयतात आनी तेणी ते कोणाले आंगा उरता न्ही ते मनीस परत सम जातात आनीक थंय पांय पडले घेवन तिंगेले गांवाक तिणें वयतात हे आमी गेले तेन्ना आमी दोळ्यान साक्षात दोळ्यान पळयलें आसा हे वट्ट अशें जाल्लें तशें म्हण खंयचे बी लोकाले आंगा कितें दुश्ट शक्ती उरल्यार बी थंय घेवन वचून आरती टायमाक बसून पुजा करतात तेन्ना तिंगेले आंगाच्यान ती शक्ती दुश्ट शक्ती वयता आनी तो मनीस आराम जाता आनी कोणें बी मोडी माट मंत्र केल्ले आसल्यार सुद्दां दत्त जप केल्यार तितूंतल्यान तिंकां हे मोक्ष मेळटा म्हूण सांगून सांगिल्लें आसा हे दत्त गुरुले जप एक दिवसाक 108 पटी उच्चार केल्यार आमगेले सगळे कश्ट परिहार जाता आनी आमगेले कितें बी पितृदेवाक आमी कितें तरी चुकील उरल्यार सुद्दां ते जेणे आमकां माप मेळटा आनीक पितृदोशाच्यान मुक्ती जातात म्हूण सांगून सांगिल्लें आसा त्या दिवस दत्तात्रेयाले खूब महिमा आसा आनीक जास्ती करून आमगेले स्वर्गस्थ जाल्ले पितृदेवासाठी पितृलोकाक आजो मुतात हे सगळ्यासाठी आमी दत्तात्रेयाले जप जाता तितले
करू जाई आनीक थिंग गाणगापुराक वचून घेवन एक पटी तरी दर्शन घेऊ जाय म्हणल्यार थिंगेले इच्छी उरली कितें इच्छी आशिल्ले पूर्ण जावन थिंक स्वर्गस्थ आशिल्ल्या लोकांक मोक्ष मेळटा म्हणून सांगिल्लें आसा. फाल्यां डिसेंबर 4 तारखेक दत्त जयंती आसा. वट्ट बंधू बांधव भगिनी लोक दत्त स्मरणे करा आनी दत्तात्रेय जप करा आनी हांगा दत्तात्रेय मठा वचून दत्तगुरूले दर्शन घेया म्हणून सांगून हांव विनंती करते आसा. सगळ्याक नमस्कार. वट्ट लोकांक बरें जावं.